800 रुपये। तसेच गणेश पाटील यांनी जर लागोपाठ 2 विकेट घेतले तरी सुद्धा अविदादांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। जमा करायचं आहे दादा। येस, त्यानंतर वामन दादांकडनं देखील काहीतरी कॅश प्राइज येत आहे। निखिलेश बजागे यांनी लागोपाठ 2 षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर वामन दादांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे। आणि कल्पेशनं जर लागोपाठ 2 षटकार ठोकले तर रॉबर्टकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे। आणि निखिलेश बजागे यांनी लागोपाठ 3 षटकार ठोकले तर दत्ता भैर साहेबांकडनं देखील 500 रुपये, 3 चौकार जरी ठोकले तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। यस, मॅच सुरू करायचे। अंपायर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुनील पवार सर। अनेक अनेक धन्यवाद। पहिलाच बॉल पाहतोय आपण, लाईन चुकीची हाताळल्या गेली आणि पंचाचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा ते खातं उघडलं गेलं पाहतोय आपण। आजच्या दिवसाचा दुसरा सामना ऋग्वेद एंटरप्राइजेस विपक्ष हंसिका स्पोर्ट एंटरप्राइजेस या दोन्ही टीमच्या दरम्यान। आणि मित्रांनो, जर विचार केला आपण एकाच मंचावर आणण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे त्यामध्ये पाहतोय की आपण निश्चित नो डाऊट आयोजनामध्ये शिवाचा वाटा जास्त आहे। ग्रामस्थ मंडळ पिंपळगर यांचं मी पहिले आयोजन नाव घेईल, त्यानंतर पाहतोय की ऋतिक पाटील, रमाकांत वाकडे, त्यानंतर गिरीश बजाके, त्यानंतर रुद्नेश भोईर आणि विराज भोईर यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहतोय आपण। अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली नव्हती पण त्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय। बॉलर जर विचार केला आपण पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजे गणेश नावाचा हा ब्रँड आहे। पिंपळगर टीमसाठी पाहतोय कित्येक वर्षापासून या खेळाडूचा आपण सातत्याने उल्लेख करत असतो तो गणेश। यावेळेस पात्रा फटका पाहतोय पण चांगला फटका आहे आणि समोर सुद्धा एक चांगला बॅटर आहे तो म्हणजे निखिलेश बजाके। 2 धावांनी मात्र स्वतःचं खातं उघडते। टीमची धावसंख्या आता आणि नो बॉलचा इशारा आलाय पंचाकडून आणि फ्री हिट। चला, पंचाचा निर्णय अंतिम राहील आणि सांगायची आवश्यकता नाहीये। जर पाहिलं आपण हे दोन्ही क्रिकेटर चांगले आहेत आणि दोन्ही सुद्धा पंच आहेत, निखिलेश आणि गणेश। यस, पंचाचा इशारा आलाय नो बॉल। मतब खोद कल्याण मधून बिलॉंग करतात, एका चांगले पंच म्हणून ज्याची ओळख आहे। फ्रीडचा इशारा आलाय। आता मात्र एक सुवर्ण संधी असेल निखिलेश बजागे या बॅटरला। फ्रीडच्या बॉलला फ्रीमध्ये किती धावासाठी पाठवतोय। क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण पहिलं पॉवर प्लेच्या षटक हाताळताना गोलंदाज। यावेळेस पाचा कडक फटका आहे, इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल बॅकवर्ड स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय हा दणदणीत चौकार। या बॉलवरती मात्र चांगलं झेल कंप्लीट गेल्या आपण वेळेचे बाण ठेवायचे, बॅटरनी सज्ज राहायचे कारण की 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्रॉसिंग करणं गरजेचं आहे आणि ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि एकाच मंचावर आणण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं प्रामुख्याने मी आवर्जून उल्लेख करेन ऋतिक पाटील यांचं, त्यानंतर रमाकांत वाकडे, त्यानंतर सिरीज बजाके, त्यानंतर रत्नेश भोईर आणि त्यानंतर विराज भोईर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पिंपळगडच्या माध्यमातून। चला, बॅटर लगेच पाठवायचे आहेत। वेळेचं आपण बाण ठेवायचं कारण की तब्बल आज मला वाटते की आपल्याला 8 सामने कव्हरेज करायचे आणि पहिल्या फेरीचे सर्व सामने 5 षटकाचे आहे। यासाठी आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे। अख्खा पिंपळगर खेळेगा पाहतोय आपण। चला, बॅटिंग साईडला फर्स्ट वॉर्निंग आहे निखिलेश दादा, आपण सहकार्य करायचं आहे आणि खेळाडू कक्षामध्ये सज्ज राहायचे नेक्स्ट बॅटरला आणि सर्कलच्या आतमध्ये क्रॉसिंग करणं गरजेचं आहे।
हे प्रत्येक टीमच्या कॅप्टनला महत्त्वपूर्ण सूचना आहे की जेव्हा बॅटर बाद होतोय तेव्हा मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये क्रॉसिंग करणं गरजेचं आहे. आणि दरप्याच धीमी सुरुवात पाहतोय आपण. गणेश पाटील अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅकचं प्रदर्शन करताना पाहतोय आपण. क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय आपण. खेळ दर्शन आले खेळपट्टीवर. पहिला सामना काय अतिशय अप्रतिम जिंकला गेलं. पाहतोय आपण स्वर्गीय पंडित जोशी 11 टीमचं चांगलं प्रदर्शन आणि सहज सामना एक मोठ्या विजयानं साजरा केलाय. आणि लीगमध्ये काय असतं जेव्हा तुम्ही प्रथम सामना जिंकताना मनोधैर्य वाढतोय. फुलटॉस वर घेण्याचा प्रयत्न आणि दांडी 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 गुल जसा आला तसा परतीचा परवास. इथं मात्र बॅटर करताना आपण पाहतोय मोठा धक्का बसलाय अजून एक. धन्यवाद धन्यवाद. 40+ 2 मोठे आयकॉन पाहतोय आपण एकमेकाविरुद्ध. एकीकडे गणेश तर दुसरीकडे पाहतोय आपण निखिल बजाके. आणि दोन्ही जर विचार केला आपण एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर. जर पाहिलं आपण सातत्याने बिजी असतात पंचाची भूमिका मध्ये गणेश दादा असो की निखिलेश साजो. आज आमचे लेग ब्रेकर हुकमे एका दिसत नाही आहे. राजेंद्र बजाके सर दिसत नाहीये. काही क्षणामध्ये त्याचं सुद्धा आगमन होईल. अंकुश दादांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर निश्चित जे मोठे मोठे नाव आहे पिंपळघर गावामधून काय क्रिकेट एकेकाळी गाजवायचे त्या सर्व खेळाडूंना आपण आज त्यांचा खेळ पाहणार आहोत. गुणेश असो एक उच्च कोटीचा अप्रतिम खेळणार आहे. निश्चित पुढच्या सामन्यामध्ये गुणेशचा नाव दबदबा कायम होता. काय डवकरा बॅटर होता. पोलचा फटका खाली क्षेत्रात निवडलाय नाहीये. सरळ चेंडू हातात जाऊन इथं मात्र आणि हॅट्रिक कंप्लीट करणारा पहिला बॉलर ठरलाय तो म्हणजे गणेश पाटील. द ग्रेट बॉलिंग अटॅक. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा बॉलर ठरलाय गणेश पाटील. एक चांगलं षटक हाताळलं पाहतोय आपण. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तर 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद विकेट हॅट्रिक. त्यामध्ये निश्चित शेवटच्या 3 बॉलवरती विकेट प्राप्त केली. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज झालाय तो क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचे षटक आहे. योगेश आले क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. आमच्या सोबत रमाकांत वाकडे हे सातत्याने अफाट मेहनत आहे आणि बारीक लक्ष ठेवून या स्पर्धेच्या माध्यमातून PPL पर्व 3रा आपण एन्जॉय करत आहात ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. आणि चेक बघा अभिदादांकडनं गणेश पाटीलसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपये आलेत. आणि योगेश जे आहेत बॉलर त्याला सुद्धा सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली लागोपाठ 2 विकेट काढले तरी सुद्धा अभिदादांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्या बात आहे. अभिदादा एक चांगले क्रिकेटर आहेत आणि आता असं वाटते की ATM सोबत घेऊन आलेले आहेत. कारण की 3 दिवसापर्यंत अभिदादा यांचं बक्षिसाचं वर्षा होणार आहे. गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण गोलंदाज आलाय तो म्हणजे मारा करण्यासाठी VIP डाईट इंडिया टोकाकडनं योगेश. पहिलाच बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग नाहीये फटक्यामध्ये. मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते फक्त आणि फक्त एका धावेने तर मात्र संतुष्ट होतोय बॅटर. या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 3 बाद चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. इथून जर पाहिलं आपण तर निश्चित हाय क्वालिटीचं बॅटिंगचं प्रदर्शन करावं लागेल. यावेळेस पाहता अतिशय छान फटका आहे. उंची आणि लांबी दोन्ही गोष्टीचा मिलान आणि चेंडू मात्र होतोय फरार. मिड विकेटच्या वरतून षटकार. तांबडी चांबडी चमकते उन्हात
काय क्लास फटका पाहिला आपण. पूर्णपणे चेंडूवर नजर होती. चेंडू बॅटच्या मधोमध आले तेव्हा चेंडू बॅटमधून निघाले त्यावर छाप पडली होती षटकाराची. एक कलात्मक फटका पाहिला आपण. अतिशय चांगला फटका. अजून एक हा वेगवान चेंडू होतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. कमबॅक चांगला करतोय बॉलर. षटकार दिल्यानंतर मात्र धावसंख्या जर पहिले आपण 3 बाद धावफलकावर 15 धावा इथं दुसरं षटक प्रगती पथावर. बॅटिंग स्पीच पाहतोय आपण. इथून तुम्हाला 60चा आकडा पार करावा लागेल. पुढचा बॉल. चांगला बॉल आणि अपील आणि होय इथं मात्र सहमत. बॉल बॅटची चुंबणी घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धक्का क्रमांक 4 बसलाय. निश्चित हा जो बॅटर खेळपट्टीवर आला मला आठवला 2009चा तो बालाजी चषक आणि पहिल्याच वेळेस एवढी मोठी टुर्नामेंट होती भिवंडी ग्रामीण मधून. आणि काय कमालीचं प्रदर्शन अंतिम सामन्यात प्रीतम यांचं होतं. उच्च कोटी क्वालिटीचं बॅटिंग त्यांनी केली होती आणि टीमला तिथून खऱ्या अर्थानं वेळ लागत होतं भिवंडीकरांसाठी खूप मोठे मोठे टुर्नामेंटसाठी. प्रीतमसाठी सुद्धा सुवर्ण संधी. लागोपाठ 2 षटकार जर ठोकले तरी सुद्धा अभिदादांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल आणि राकेश भैर दादांकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. सन्माननीय प्रथमेश पाटील दादा देखील आलेले आहेत. दादा विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बॉलर सज्ज होतोय. चांगला बॉल. चांगला फटका. मनगडी फटका सन्मान देऊन टर्न केलंय. पाहतोय आपण फायनल कडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता. आल्या पावली मात्र प्रीतम एका धावीने आपला खाता उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 4 बाद 16. पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक गणेश पाटीलच्या नावावर एक रेकॉर्ड पाहतोय आपण. अद्भुत रेकॉर्ड. पहिली PPL ची पर्व तिसरं पाहतोय त्यामधून पहिली हॅट्रिक कंप्लीट केली गणेश पाटील या बॉलरनी. त्यामध्ये खास मोठा बॅटर बाद झाला तर निकलेश बजाके. टसन क्रिकेट पाहिली होती गणेशाने या निकलेस मध्ये. मात्र त्यामध्ये विजय मिळवलाय गणेश पाटील या बॉलरनी. क्रमांक पाहतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या चांगली आहे. विकेट जास्त फेकल्या गेल्या. चांगला बॉल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगल्या बॉलनी मात्र षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण 4 बाद फक्त आणि फक्त पाहतोय इथे मात्र धावा येत्या प्रति षटकामागे 8 धावाची मामूली सरासरी म्हणजे ज्या 16 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. येस खूप छान उल्लेख केला सैल आपण. कारण की जे षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. त्यामध्ये जर विचार केला आपण बॉलिंगचं बोलबाला राहिलाय रमाकांत जर पाहिला आपण या दरम्यान. कारण की 4 बाद फक्त 16 धावा आहेत. इथून मात्र येणारे 3 षटकामध्ये कितपर्यंत मजल मारेल. टायमर सेट आहे. पाहतो की आपण पहिल्या 2 षटकासाठी निश्चितच चांगली वेळ आपण कंप्लीट केली. 10 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे आणि येणाऱ्या 10 षटकामध्ये अजून 2 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. चला गणेश पाटील आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. ओव्हर रेटा चांगला आहे तुमचा पण जास्त ओव्हर तुम्ही वेळ घेऊ शकत नाहीये. पहिला बॉल स्टीअर केलाय. चांगला फटका लेट कटच्या स्वरूपात होता. आपण पाहतोय की फ्लॅश लिप डीप मध्ये होती. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर प्रीतम. मात्र 2 बॉलवरती 2 या धावसंख्येवर नॉट स्ट्राईकला आहे आणि धावसंख्या 17 4 बाद. अपेक्षा खूप आहे तर पाहतोय आपण खास बॅटर इथं. मात्र जर विचार केला आपण अजून सलामीचा बॅटर खेळपट्टीवर आहे तो म्हणजे कल्पेश. एक बॉलवरती खातं उघडता आलं नाही अजून त्याला. बघा ज्या मैदानाच्या बाजूला गाड्या लावलेल्या आहेत गाडीची रिफ्लेक्शन मैदानाच्या आत येणार नाही या गोष्टीची काळजी करून गाड्या लावायच्यात. मैदानाच्या मागे मला वाटतं व्हाईट कलरची गाडी कोणाची तरी आहे. तर विनंती असेल की आपण ती थोडीशी बाजूला सरकवून लावायची जेणेकरून रिफ्लेक्शन येणार नाही. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स.
सज्ज होताना बॉलर्स यावेळेस पात्र पाहतोय की आपण ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता. गणेश आपल्या कोट्यातलं व्यक्तिगत शेवटचा षटक हाताळताना पाहतोय आपण. टीमकडून जर पाहिला आपण 30 षटक, चांगला निर्णय म्हणता येईल, कारण की पहिल्या षटका म्हणजे गणेश पाटील यांनी 3 विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यानंतर मात्र हा षटक अतिशय चांगला हाताळताना पहिल्या 2 बॉलवरती फक्त 2 धावा खर्च करतोय पहिल्या 2 बॉलवरती. आणखीन एक मोठी अनाउन्समेंट, PPL जे 12 संघ खेळणार आहेत, ग्रामस्थ मंडळ देखील उपस्थित आहेत. कोणी आज मला वाटतं पुढचे 3ही दिवस घरी जायची गरज नाही आहे, मैदानावरतीच तुम्हाला जेवण दिलं जाणार आहे. आजचं जेवण सन्माननीय गुणेशजी पाटील दादांकडनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, म्हणतात ना सर्वात मोठं दान काय असते? पाणीदान, अन्नदान, त्यानंतर मतदान. आणि अन्नदान आजच्या दिवसातला केलंय तो म्हणजे एक चांगले डावखुरे बॅटर म्हणून ज्याची ओळख होती गुन्हे दादा यांच्या माध्यमातून. खूप खूप दादा आपलं मनापासून आभार व्यक्त करेन या आयोजकाच्या माध्यमातून. खास मी तर म्हणेन की आता पिंपळगडचे 5 स्टार्स त्यामधून जर विचार केला आपण, ऋतिक पाटील, रमाकांत वाकडे, सिरीज बजाके, रत्नेश भोईर आणि विराज भोईर यांच्या माध्यमातून गुन्हेदादाचं आपण करूया शब्दांनी स्वागत. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, कडक आहे, कडक आहे. वा वा, भिरकावलं चिडूला मिडविकेटच्या वरतून षटकार. काय क्लास फटका होता, बघितलं. लहान चेंडू होता त्यावर मोठा प्रहार केलाय, पूल केलंय. मिडविकेटच्या वरतून षटकार. गणेश पाटीलच्या विरुद्ध आक्रमण स्वीकारले कल्पेश या बॅटरनी. चांगला फटका होता. षटकारीन धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती धावसंख्या 25. अजून एक चांगला प्रहार पाहतोय, खाली क्षेत्र निवडलंय, थांबू शकणार चेंडू. सीमा रेषा पार आला हा दमदार चौकार. ज्यांनी पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली त्या बॉलर विरुद्ध आक्रमण स्वीकारलंय बॅटर कल्पेश यांचं कौतुक करावं लागेल. 4 बॉलमध्ये 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगलनी व्यक्तिगत 11 या बॉल धावेवर खेळतोय. खराब चेंडू, फ्लिकचा फटका, चेंडू चाललाय स्क्वेअर वरतून आलाय अजून एक षटकार. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 35 धावपलकावर. काय आक्रमण केलंय या षटकामध्ये. गुड शॉट, अतिशय सुरेख फटके पाहिले आपण कल्पेशच्या बॅटमधून. गणेश सारख्या बॉलरला मात्र चौकार षटकार षटकार ठोकले आणि त्याचाच परिणाम पाहतोय की आपण धावसंख्या 35 पाहतोय आपण 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 14 षटक टाकण्यासाठी खूप मोठी चर्चा पाहतोय आपण इथं मात्र करताना. आणि जिथं ऋग्वेद एंटरप्राइज टीमच्या कप्तान आपण जास्त वेळ घेऊ नका. हंसिका स्पोर्ट एंटरप्राइज टीमची आता मात्र एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. इथून येणारे 2 षटक हाणामारीचे कितपत टार्गेट उभं करेल पाहतोय आपण. हंसिका स्पोर्ट एंटरप्राइज संघ क्रमांक 14 षटक घेऊन आलाय. बॉलर पाहतोय आपण वेदांतला मात्र चांगली बॅटिंग बॉलिंग करावी लागेल, कारण की 2 चांगले बॅटर खेळपट्टीवर आहेत. एकीकडे प्रीतम शांत खेळतोय तर कल्पेश आक्रमक मोडमध्ये येऊन बॅटिंग त्यांनी सुरुवात केलेली आहे. चेक दरम्यान आम्हाला ज्यांनी बॉल पुरस्कृत केलेले आहेत सन्माननीय संभाजी मगन पाटील दादा देखील उपस्थित झाले. दादांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि कल्पेशसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज लागोपाठ 2 षटकार टोकले, त्यामुळं राकेशजी भोईर साहेबांकडनं हे कॅश प्राईज आलेलं आहे. तसेच जर 3रा षटकार देखील ठोकला तर रॉबर्ट पाटीलकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. ते देखील या ठिकाणी जमा आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि जर हॅट्रिक कंप्लीट झाली षटकारांची तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज
दिलं जाईल. येस स्कोर. वेदांत पाहतोय आपण क्रमांक 14 षटक धावसंख्या 35. प्रीतम नावाचा बॅटर अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण 35-35. हा एक क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि ती क्षमता आहे प्रीतम या बॅटरकडे. यावेळेस पात्र हा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग नाहीये, टॉप एज विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये आणि विकेटचा पत्र पाहायला मिळतोय तो विकेट क्रमांक 5वा. आज काय स्पेशल पापला टोलेचं गाणं लाव मस्त. एक चांगली पार्टनरशिप होती, ती पार्टनरशिप मात्र तोडल्या गेली. प्रीतम टीमला निराश केले. 4 बॉलवरती फक्त 3 धावा आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय, तो म्हणजे पाहतोय हर्षल. सुद्धा एकच चांगला क्वालिटीचा बॅटर या टीमकडे आहे आणि किती चांगली बॅटिंग इथे मात्र करणार. धावसंख्या जर पहिले आपण अजून स्थिर आहे ती 35. 14 षटक प्रगतीपथावर, 2 षटकाचा खेळ बाकी आहे. तिथून मात्र 11 बॉलचा आता मात्र खेळ बाकी आहे आणि किती धावेचं टार्गेट उभं करेल इथे मात्र हंसिका एंटरप्राइज संघ. यानंतर चला जीत 11 विपक्ष पाटील 11. जीत आणि पाटील या दोन टीम मध्ये पुढचा नाणेफेक होईल. आपण टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. पहिला डाव संपल्याच्या पहिले आपण टॉस बॉक्स मध्ये येणं. बॅटर हर्षल सज्ज होतोय. चांगली सुरुवात पाहतोय आपण वेदांच्या माध्यमातून. पुढचा बॉल फुल टॉस होता, स्ट्रोक चेक करते. फक्त ऑफ ड्राईव्ह छोट्या बॅकलीचा वापर केला होता फक्त आणि फक्त. या बॉलवरती एक सिंगल. खऱ्या अर्थाने या बॉलला जर मनसोक्तपणे खेळता आला असता, आपण स्ट्रोक चेक केला होता आणि शेवटी मात्र पुश केलंय. मिड ऑफला एका धावेनी हर्षल आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 36. 5-36. 14 षटक प्रगतीपथावर आक्रमण केलं होतं 30 षटकामध्ये. त्यानंतर मात्र वेदांताचा अचूक टप्प्यावरचा मारा. यावेळेस पाहता चांगला ऑफ ड्राईव्ह. परत एकदा पाहतोय आपण लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकी करतोय फक्त आणि फक्त एक सिंगल. या बॉलवरती चांगलं षटक वेदांतचा. गुड बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. क्रमांक 4चं षटक हाताळताना बॉलर वेदांत. पिंपळगड प्रीमियर लीग पर्व 3 पाहतोय आपण. सकाळमध्ये थाटात उद्घाटन सोहळा पार पडला. फुल होता टोल मध्ये परिवर्तन करता आलं नाहीये. अचूक टप्प्यावरचा परत एकदा चांगला बॉल. इथे मात्र पाहतोय का कमालीचं षटक हाताळलंय आतापर्यंत विचारला आपण तर. अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग अटॅक पाहतोय वेदांत या बॉलरच्या माध्यमातून. खराब चेंडू होता आणि यावर भरपूर समाचार घेतलाय कडे आणि पंच सांगते की हा नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा आलाय. पडद्यावरती कोणी टांगायचं नाही, या पडद्यापासून लांब राहायचं. काय क्लास फटकावता खराब बॉलवरती. जुणेक हा बॉल फ्रीडचा होता पण चांगला बॉलची हाताळणी करतोय वेदांत. एका बॉलने षटकाचं थोडंसं विश्लेषण खराब केलंय आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या बॉलवरती आल्या 2 रन्स. अशा तऱ्हेने धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरतोय ती. धावसंख्या पाहतोय आपण 46. 4 षटकाची समाप्ती. 46 अंतिम षटक प्रगतीपथावर. दोन्ही टीमचे संघटक आपण सज्ज राहायचे. जीत 11 विपक्ष पाटील 11 टीमचे कॅप्टन्स. अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण. या बॉलवरती काय कडक प्रहार आहे. उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. वाह वाह.
कडक फटका होता शेवटच्या बॉलवरती, दूर असा धावसंख्या आता मात्र पुढे सरकती तब्बल ती पाहतोय आपण 52-52. चेक बघा, कोणी गैरसमज करून घेऊ नका, कारण ज्या आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात त्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कमिटी आपली आहे, पोरं आपलीच आहेत, पण जेव्हा तुम्ही कॅश प्राइज लावता तेव्हा ते जमा करा, त्यानंतरच पुकारलं जाईल. त्या व्यतिरिक्त कॅश प्राइज पुकारलं जाणार नाही. मग तो कितीही मोठा असू देत, पण तुम्ही जमा करा, त्यानंतरच कॅश प्राइज पुकारलं जाईल. पहिल्या बॉलवर त्या भेटण्या फटका पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होतो. एक सिंगल थोडंसं फंबली, पण फक्त आणि फक्त एक रन या बॉलवरती. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 53. चेक विनोदसाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक जर कंप्लीट केली तर साईराज पाटील दादांकडनं 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तसेच रॉबर्ट पाटीलकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन कडे. सीमा रेषा पार आला ह्या चौकार. दरम्यान पाहतोय पिंपळगडचा अजून एक बुलंद आवाज आमचे मित्र राजू पाटील. खऱ्या अर्थाने 10 वर्षापूर्वी त्याच्यासोबत समाचल मी याच मैदानावर सुरुवात केली होती. यावेळेस पाहतोय की आपण स्केवडलेकडे चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. वेलकम सन ऑफ भिवंडी, स्टार ऑफ भिवंडीचं एक नामवंत खेळाडू सूरज जोशी दादांचं शुभ आगमन झालंय. आणि म्हणतात ना, सूरजला किती ग्रहण जरी लागले तो चमकशिवाय राहत नाहीये, असे एक मातबर खेळाडू. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. यावेळेस मात्र बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता, चिनवट बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. चांगलं षटकार दिल्यानंतर मात्र कमबॅक करताना बॉलर अंतिम षटकामध्ये विनोद पाहतोय आपण. चौकार दिला होता, त्यानंतर कमबॅक केलंय चांगलं. यावेळेस पाहता फटका चांगला आहे, स्विंग केलंय हवेसोबत. वार्तालाप करत चेंडू स्केवडले बॉडी लाईनच्या वरतून षटकार. अजून एक चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न केली, चेंडू कुठं ब्रश झाला यावेळेस पाहावा लागेल पंच निर्णय काय देतात. त्यापूर्वी मात्र बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झाला होता आणि शेवटच्या बॉलवरती आली ती एक सिंगल. अशा तऱ्हेने पाहतोय 65 धावा धावपलकावर त्यांनी तब्बल 66 धावाचं आव्हान उभं केलंय. चांगली बॅटिंगच्या बळावर नाणेफेक होती. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे मात्र सज्ज आहेत. रायझिंग स्टार ऑफ समालोचक भिवंडीतले आमचे साहिल. ओव्हर टू द टॉस बॉक्स. चला, टीम पाटील 11 कॅप्टन आणि टीम जीत 11 कॅप्टन सूरज जोशी या ठिकाणी आहेत. पाटील 11 शेवटचा कॉल दिला जातोय. मी सन्माननीय दत्ता भैर साहेबांना विनंती करेन, आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. तसेच वामनजी पाटील दादांना देखील मी विनंती करेन, यायचं आहे. हेड आणि टेल, हेड आणि टेल कॉल कोणाचा? कॉल पाटील 11 संघाचा आहे. दत्ता भैर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. कॉल आहे आणि इट इज हेड. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
टीम पाटील 11 टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. समोर सूरज जोशी आहे. एक वेळ अशी होती एका विरोधामध्ये खेळत होते, एकामध्ये खेळले होते. आज अपोजिशन मध्ये तुम्ही खेळणार आहात. गतवर्षी चॅम्पियन होते पवन भोईर आणि टीम. या वर्षी काय स्वप्न घेऊन उतरणार मैदानामध्ये? गेल्या वर्षी आम्ही एकत्र दोघं खेळलोय, पण PPL असल्या कारणामुळे आम्ही गावाचा खेळ असल्यामुळे कुठलाही प्लेअर कुठेही जातो ते आम्ही काही पकडत होता. पवन भोईर नाणेफेकी जिंकली आहे. फिल्डिंग करण्याचा डिसिजन कितीच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी तर 60 रनच्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न. आयकॉन खेळाडू कोण असतील? आयकॉन खेळाडू आमचा रोहन आहे, जीत आहे, ते बरेच सर्वच प्लेयर आहेत आमचे. रोहित आहे. सूरज जोशी प्रथम बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकला असता काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार होतो. पण आता बॅटिंग करावी लागेल. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? मी टार्गेट तर आम्ही फिक्स नाही केला, पण जेवढं होऊ तेवढं करण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरचा संघ सुद्धा चांगला संघ आहे, पण आम्ही त्यांना जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सूरज जोशी आणि पवन भोईर गतवर्षी एका टीम मध्ये होते, आता अपोजिशन मध्ये आहे. काय वाटतंय, काय स्ट्रॅटेजी बनवली आहे? अपोजिशन असं काही नाही, कारण की गावची प्रीमियर लीग आहे, गावचाच संघ आहे, सर्व 12चे 12 संघ हे गावचेच आहेत, पण त्याच्यामध्ये अपोजिशन वगैरे काही नाही आहे. क्रिकेट हे फक्त आपल्या गावच्यासाठी सर्व लोक खेळतात आणि ही संकल्पना खूप चांगली आहे, कारण की आम्ही संकल्पना राबवली, कारण की एकत्र गाव सर्व खेळाडू येतात आणि खेळतात, त्याच्यातच मजा आहे. जिंकणं हारणं जिंकत होतच राहतो. नक्कीच सूरज जोशी, तुमच्या टीम मध्ये आयकॉन खेळाडू कोण आहेत? आयकॉन खेळाडू काय, सर्वच खेळाडू आयकॉनच असतात, कारण की गावचा संघ आहे. गावच्या संघामध्ये सर्व खेळाडू 12चे 12 15 खेळाडू आलेले ते चांगलेच खेळतील अशी मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून, कारण की गावाचा संघ आहे हो. नक्कीच पवन भोईर, काहीतरी बोलायचं आहे पवन दादाला? हे आयोजनाबद्दल मला बोलायचं आहे, कारण की आयोजन खूप सुंदर आणि म्हणजे 2 वर्षा अगोदरच्या पेक्षाही चांगलं केलेलं आहे. आणि खरोखरच सर्व खेळाडूंना विनंती आहे की प्रत्येकाने एन्जॉय करून खेळा, एकमेकांना चिडवा, तेव्हाच IPL मध्ये मजा येईल, नाहीतर अशी काही मजा येणार नाही. आणि गुन्ह्या गोविंदामध्ये राहा. नक्कीच मॅच पुरता तो आनंद आजचा दिवस तुमचा आहे सर्वांचा. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम पाटील 11 संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील राहुल भोईर सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच साहिल. थँक्यू सो मच सुनीलजी पवार. टार्गेट या मॅचमध्ये देखील 60+ झालेला धावा ऋग्वेद एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट हंसिका एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना रन्स जरूर कल्पेशने केल्या होत्या 26, 18 केल्या होत्या हर्षवर्धनला. धावा एकूण झाल्या. बघा निखिलेश भजंगने जर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तरी सुद्धा 500 रुपये अभिदादांकडनं दिले जातील. आणि गणेश पाटीलला जर पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला तर अभिदादांकडनं 500 रुपये कॅश प्राइज दिले जातील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ऋग्वेद एंटरप्राइजेसला सुरुवात चांगली करावी लागेल. बॉलिंग मार्कवरती निखलेसचा पहिला चेंडू. गणेश पहिलाच बॉल फुल टॉस इनफिनला क्लिअर करत चेंडू वेगानं चाललेला स्लीपर कव्हरच्या दिशेनं रन चांगला मिळतील. आला पहिल्या बॉलवरती चौकार. क्लास या खेळाडूकडे आहे जरूर. तो क्लास आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. चौकारानं त्यानं धावांचा श्री गणेश केलेला आहे. मजा आला मॅच मध्ये. बजागेचा पुढचा चेंडू ओव्हर विकेटना सेप आउट झाले. बघितलं चेंडू जाऊ दिलाय. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. आजचा PPLचा पहिलाच दिवस, 30रं वर्ष, दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट.
आता से आउट झालेलं नाही आता चांगले. निकलेश देखील बरेचशे वर्षा क्रिकेट खेळलेला आहे. 40+ खेळाडू त्यांच्याकडे बघतो आपण, चांगला अनुभव आहे आणि आजही त्यांचा आपल्याला अनुभव पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच जोशानं ते खेळतात, आपल्या टीम करिता आपल्या गावाकरिता खेळायचं आहे. नेक्स्ट बॉल, चांगला शॉट, सन्स देखील चांगला मिळतील. पॉवर प्लेला फोडत असताना गणेश पाटील दुसरा चौकार. क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खास करून पॉवर प्ले मध्ये असे फटके तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती फटकेबाजी ती सुरुवात करत असताना गणेश पाटील षटकातील पुढील चेंडू ओद विकेट ना. आता बाकफुटला गेले, आता कव्हरला मारलेला आहे. आता फिल्डिंग कुठे लावावी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. येत असताना चौकार. गणेश पाटीलचा तो आपल्याला पाहायला मिळतोय या PPL मध्ये. 3 चौकार ऑलरेडी आलेले आहेत. P1 मध्ये पॉवर प्लेला कॅप्टन करत असताना गणेश पाटील षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. बजाकेवरती जरूर दबाव असू शकेल, ज्या अनुषंगाने सध्या तरी पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट. नेक्स्ट बॉल ओद विकेट ना. पुन्हा बाकफुटला गेले, जरूर स्लीपर कव्हर मध्ये थोडीशी करा फिल्डिंग. दोघांकडनं झालेली चूक आणि आता चेंडू वेगानं चाललेला आहे. रन्स इकडनं देखील चांगला मिळतील. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. फिल्डिंग इकडे आपल्याला खरा पाहायला मिळते. बॅटिंगचा क्लास दर्जेदार पाहायला मिळतो. चौफेरी फलंदाजी सध्या तरी टार्गेट केलेलं बघतो आपण मिडअप आणि एक्स्ट्रा कव्हर स्लीपर कव्हरला. आज चौकार क्रमांक 4था आलेला आहे आणि संघाची धावसंख्या सुसाट सुटलेली. स्कोरबोर्ड 17. गणेश सेपॉट झाले, पुन्हा फुल टॉस ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये. आता पुन्हा खरा फिल्डिंग लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळते. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा इकडनं देखील मिळतील. धावा 60+ केलेल्या जरूर, मग अशी फिल्डिंग केली तर या देखील धावा कदाचित कमी पडू शकतील. या अनुषंगाने सध्या तरी आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः पॉवर प्लेला फोडलेलं आहे. पॉवर प्लेला बघतो आपण कॅप्टलाइज करत असताना सध्या गणेश पाटील यस डीजे. घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या PPL खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. थँक्यू डीजे. स्पर्धेचं आपण शीर्षक गीत ऐकतोय जरूर. पिंपलगाव खेलेगा आणि सगळे पिंपलगरचे आपण पाहतो खेळाडू खेळत आहेत. 40+ खेळाडू, काही माजी खेळाडू देखील खेळत आहेत, यंगस्टर खेळत आहेत. चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक जरूर आम्हाला निमंत्रण आहे क्रिकेट टुर्नामेंट करिता, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा आहेत 19 धावा फलकावरती. विकेट्स एकही आली नाहीये. ऋग्वेद एंटरप्राइजेस सध्या तरी ऑल इज वेल या मॅच मध्ये. कमबॅक करायचा असेल या मॅच मध्ये हंसिका एंटरप्राइजेसला तर घ्यावी लागतील विकेट. आणि विकेट टेकर बॉलर बॉलिंग मार्कवरती प्रीतम आलेत. सेन्सिबल क्रिकेट. सिंगलनं सॅक रोटेट केलेली आहे. गणेशला पुन्हा साकेकॅनला आणलेले. P2 ला सुरुवात झालेली आहे. P1 मध्ये गणेशचाच बोल बदलायला. गणेशनं 6चे 6 चेंडू खेळले. त्याने तब्बल धावा केल्या होत्या 19 आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वरती. डबल 6 चेस या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण जरूर एकतर्फी सामना पाहिला. त्यामध्ये स्वर्गीय पंडित जोशी टीमचा अप्रतिम खेळ, खास करून जयश्रीची बॅटिंग आपण पाहिली होती. 45 धावा त्याने केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते ऋग्वेदच्या अगेन्स्ट संघ मैदानाच्या आतमध्ये हंसिका एंटरप्राइजेस. प्रीतमचा पुढचा चेंडू. समोर गणेश पाटील आहेत. पुन्हा फुल टॉस होता. मस्त आमेंगे टॉप आहे मोठी. डीप मध्ये 2 फिल्डर आहेत. चेंडू शेतून फेक करेपर्यंत सेन्सिबल क्रिकेट. गणेश पाटील धावा आहेत ना मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पट. स्कोर बोर्ड 2-2 22 धाव आहेत स्कोर बोर्ड वरती. कराच्या 66 आहे त्या मॅच मध्ये. सुरुवात अप्रतिम केलेली. फ्लँक स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते गणेशकडनं. प्रीतमचा पुढचा चेंडू. सेप आउट झाले. पटका प्रतिम उडवलाय. वारिश लॉंगॉनला आला दर्शेदार. PPL 6. सुरेशजी जोशी साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील पिंपळगड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सेप आउट झाले. बघितलं चेंडूची लेंथ कुठे. जसा आला रेंज मध्ये त्याला पाठवला आपला साईल मध्ये वारिश लॉंगॉनला. गणेशच्या बॅट मधून पहिला सिक्सर संघाची धावसंख्या फ्लाय होते 28. पुन्हा सेप आउट झालेत. समोर खेळलेत. आता मिडॉनला फिल्डर आहेत. तोपर्यंत एक सिंगल इथनं देखील मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. OT+ चे खेळाडू खेळत आहेत. ज्या अनुषंगाने धावा झालेल्या आहेत असं वाटत नाही की 40+ चे खेळाडू खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 29 झालेल्या आहेत. P1 P2 सध्या तरी 27 धावा आहेत गणेश पाटीलचे इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये. आणि दीपक त्यांना सध्या तरी सिंगल डबलने सॅक रोटेट करतात. मात्र यावेळेस त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल भरपूर वेळाच्या नंतर आपल्याला पाहायला मिळाला. सध्या तरी डॉट चेंडू आलेच नव्हते. पहिला असावा. दुसरा आहे. धावा आहेत 29. कराची 66. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू चांगला आहे. प्रीतमचा आता आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो जरूर. बॅक टू बॅक आल्या 2 डॉट. षटक संपले 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावा पालक 29 धावा आहेत. कराचे 66 या मॅच मध्ये विजयाकरिता ऋग्वेद एंटरप्राइजेसला. येस दिस 18 चेंडू 37 पाहिजे. येस दिस आहे. घर वालों की आदत न्यारी खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या PPL खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा आज खेलेगा
चला वेग कमी घ्या, लगेचच फिल्डिंग सेट करायची, अधिक सावे आपण घेऊ नका. हंसिका एंटरप्राइजेस आपण फिल्डिंग सेट करून लगेचच मॅच ऑन करायचे. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 37 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत विजयाकरिता. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या, या मॅच मध्ये कदाचित होऊ शकतील का, ज्या अनुषंगाने गणेश खेळतोय. चांगलं क्रिकेट. बॉलिंग मार्कवरती हर्षल झालेत. थर्ड ओव्हर मध्ये 37 करायचे आहेत. 18 मध्ये या मॅच मध्ये अजूनही आता पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेली आहेत. आता पॉवर प्ले मध्ये खूप सुंदर बॅटिंग केलेली आहे. दीपकनं जरूर काही डॉट चेंडू खेळले, मात्र गणेशनं चांगले बॅटिंग केलेली आहे. एकूण चौकार आपण बघतोय त्याचे आलेले आहेत 4. एक सिक्सर देखील त्याच्या बॅट मधून. हर्षल थर्ड ओव्हर मध्ये विकेट सावे मध्ये सध्या गणेश खेळला शेवटपर्यंत, कदाचित मॅच ऋग्वेदच्या बाजूने जाऊ शकते. यावेळेस हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड 30 वरती. 30 धावा धावा पलकावरती आहेत. 36 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18. चला वेळ जास्त चालला प्लीज. ऑलरेडी आपण आज मागे आहोत, म्हणून थोडस कार्य करा. बागपूरला जोर कटकण्याचा प्रयत्न, चेंडूना बॅटचा संपर्क जरूर होता. विकेट किपर कडनं झालेली चूक कदाचित महागात पडू शकेल. गणेशला बाद करण्याची नामी संधी आणली होती हर्षलनं. बागपूरला जाऊन कटकण्याचा प्रयत्न जरूर केला. मोठी एज होती. विकेट किपर करणं झालेली चूक कदाचित या मॅच मध्ये महागात पडू शकते हंसिका एंटरप्राइजेसला. नेक्स्ट बॉल पुन्हा सेफ आउट झाले. झेलचं उत्तर समोर दिलेलं आहे. स्क्रीनच्या दिशेनं आला बीपीएल सिक्सर. यस जीजे. चॉईस बॉल एकदाच आहे. सेन्सिबल क्रिकेट. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फुटबॉल जास्त खेळत असावे. मिळतील धावा 2-2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती
38 धाव आहेत. 28 अजूनही गरज आहे. गणेशनं सध्या तरी हल्ला बोल केलेला, आक्रमण केलेला मॅच मध्ये, जबाबदारी घेतलेलं, जेल सोडल्याच्या नंतर त्याची क्लास बॅटिंग आपण एन्जॉय करतो पीपीएल मध्ये. चला प्लीज, टाइम आम्ही सेट केलेला आहे. फिल्डिंग आपण लगेचच सेट करा, अधिकचा वेग घेऊ नका. षटका दिल पुढील चेंडू पुन्हा सेफ आउट झाला. ऑन साईडला खेळलेत, फटका डीप मध्ये स्क्वेअर लागला. तिकडे फिल्डर आहे, चेंडू शिवसून फेक करेपर्यंत अजून 2 धावा इकडनं मिळणार आहेत. सिंगल डबल न धावपल खालता ठेवलेला आहे. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाला 2 पुढे स्कोरबोर्ड 40 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू, हा देखील फटका प्रतिम खेळले. डीप मध्ये फक्त फिल्डर बघा झाले. चेंडू मिड विकेटला. गणेश पाटीलचा अजून एक वार आला, सिक्सर. पुन्हा सेफ आउट झाले. मस्त सामेंगे जरूर. डीप मध्ये पाहतो आपण, फिल्डर आहे ते फक्त राहतील. बघा चेंडू चाललेला आहे स्क्रीनच्या दिशेनं. धावा 4. फिफ्टी कंप्लीट झालेले. 50 धावा धावापालकामध्ये बघतो आपण टीमच्या झालेल्या आहेत. आणि इंडिव्हिज्युअल धावा आपण बघितला गणेश पाटीलच्या, तर 47 झालेल्या आहेत. पहिली 50 पाहायला मिळेल हाफ सेंचुरी बीपीएल मध्ये गणेश पाटीलच्या माध्यमातून. इक्वेशन सोपं झालेलं आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 16 धावीची फक्त गरज आहे. आणि गणेशनेच विकेटची हॅट्रिक देखील घेतली आजच्या या दिवसामध्ये. बघतो आपण पीपीएल मध्ये पहिली हॅट्रिक त्यानं घेतलेली विकेटची. आणि इकडनं अजून जो 3 धावा बनवतोय, तर पहिली हाफ सेंचुरी देखील या स्पर्धेमध्ये बनवण्याचा विक्रम करू शकेल गणेश पाटील. बारा चेंडू 16ची गरज आहे गणेश. टीमचे ओनर ऋषिकेश शेट पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार. जर 50 कंप्लीट होतीये तर 500 रुपयाचं इनाम असणार आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तब्बल 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आज अंपायरिंग करायची गरज नाही गणेशला. 3 अजून करायचे आहेत. 12 मध्ये करायचे 16. एकही फलंदाज बाद ना अजून. मस्तामिंगे जेलची शक्यता इकडनं जरूर नसणार आहे, कारण का फिल्डर भरपूर डीप मध्ये होते. एक धाव कमी आहे. एक धाव कमी आहे. 1 शॉट. आमचे 12 पण अगोदर नक्कीच आमचे जे स्कोरर मित्र आहेत दादाने सांगितलं की इकडनंच की एक धाव कमी असणार आहे. बॅट त्यानं ग्राउंडिंग केलीच नव्हती. एकच धाव मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोरबोर्ड 51 वरती पोहोचलेला आहे. मॅच मध्ये फक्त 15ची गरज आहे. काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो. जी संधी आली होती या मॅच मध्ये गणेशला बाद करण्याची ती गमावली. अन्सिका एंटरप्राइजेस आणि रुद्वेज एंटरप्राइजेस सध्या तरी ऑल इज वेल मॅच मध्ये विजयाच्या जवळ आहे. दीपक सेकंड एंडला आहेत.
आखू टपाचा होता, जरूर ऑन साईडला पूल करायचं होतं. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. आला डॉट बॉल. PPL पाहतो आपण, तिसरं पर्व आहे. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट, पूर्ण गाव एकत्र येऊन या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेचा आनंद घेत असतात. जहीर भाई भी आ चुके. नेक्स्ट मॅच मध्ये जरूर ते आपल्याला अंपायर म्हणून पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये चेंजेस अजूनही सुरू आहेत. विकेट सिकटनं घेतल्या गेलं तर मॅच बनवू शकते, तसंच काहीतरी करावं लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. आता लेन चांगली, तिकडनं धाव मिळेल एक सिंगल लेग बायची आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या स्कोर बोर्डवरती 52 धावा. 9 चेंडू 14ची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. बॅट हवी. 9 चेंडू 14 धावा, एखादी विकेट सिकडनं येते. खास करून गणेशी रिटायर झालेले आहेत. दीपक, यस दीज आहे. वेदांत नवीन बॅटर. गणेश पाटील आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील. यावेळेचा फटका आहे चांगला, रन्स देखील मिळतील चांगल्याने. हाफ सेंचुरी झालेली कंप्लीट गणेश पाटील. क्या बात, जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळाला. सुंदर असा क्रिकेट टाळ्यांचा गजर सुरू आहे आणि त्या व्हायलाच पाहिजेत. येस इज ए. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. ऋषिकेश दादा पाटील टीम ऑनर यांच्याकडनं तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. ते आदरभानचा चांगला चेंडू दाफुलर लेन्स आहे तो बघतो आपण. आला डॉट बॉल. प्रयत्न अजूनही सुरू आहे त्या मॅच मध्ये. मॅच अजूनही संपली नाहीये. थोडीशी चर्चा दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, प्रीतम आणि गणेश मध्ये एक्झॅक्ट की कशा पद्धतीनं ही मॅच आणि काय सुरू आहे मॅच मध्ये. इक्वेशन आपण बघूया. मॅचचं इक्वेशन अजूनही जिंकण्याकरिता 7 चेंडू शिल्लक 7 बॉल मध्ये 10 धावेची गरज. मॅच ऑन आहे. 7 चेंडू 10 धावा असं इक्वेशन. इथनं आताही कदाचित एखादी विकेट येते, खास करून गणेश इथं मॅच बनवू शकते. तर गणेश शेवटपर्यंत आला तर कदाचित हा सामना त्यांच्याच बाजूने जाऊ शकेल. 7 बॉल 10. फटका चांगला आहे. तिकडे डीप मध्ये फिल्डर देखील चेंडू शोधून फेक करेपर्यंत बराचसा वेळ घेतला. तोपर्यंत मिळत आहेत या धावा 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण 58. 4 ओव्हर्स खेळ संपलेला. चेंडू शिल्लक शेवटचे 6 आणि 6 बॉल मध्ये विजय करता करायचे त्या मॅच मध्ये 8 धावा. 60चं इक्वेशन. चेसिंग कंपल्सरी आहे.
6 चेंडू शिल्लक आहे, 6 बॉलमध्ये बघतो आपण अजूनही विजयाकरिता करायचे आहेत या मॅच मध्ये. 8ची गरज आहे. चला प्लीज थोडा वेळ कमी घ्या. या पुढच्या दोन्ही टीमला लगेचच रेडी व्हायचंय. खेळणारे आपल्याला टीम्स पाहायला मिळतील. जीत 11च्या अगेन्स्ट पाटील 11 मध्ये पुढची मॅच आहे. बी ग्रुपची मॅच, ए ग्रुपची शेवटची मॅच आहे. त्याच्यानंतर बी ग्रुपच्या आपल्याला 2 मॅचेस पाहायला मिळतील. त्याच्यानंतर सी ग्रुपच्या देखील आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील. चला अन्यथा तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. अजय आलेत बॉलिंग मार्क वरती. अजयला विजय मिळवायचा असेल तर बॉलिंग चांगली करून विकेट्स घ्यावा लागतील. 6 मध्ये 8च रोखायचे आहेत. षटकातील पहिला चेंडू राऊंड विकेटनं आक्रमण केला जरूर. डीप मध्ये फिल्डर फक्त राहतील बघत. चांगला चेंडू लॉंगच्या दिशेने आला, सिक्सर. सन्माननीय प्रथमेशजी पाटील दादांकडनं गणेश पाटील यांनी जी 50 कंप्लीट केली त्यासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. आपलं देखील हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. दोन धावेची फक्त गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. रिवर्स खेळ आहेत आणि सामना फिनिश केलेला आपल्या स्टाईल मध्ये. सिक्सरना हा सामना फिनिश झालेला आहे आणि ऋग्वेद इंटरपाजेसनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम ऑर्डर ऋषिकेश दादा पाटील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना अप्रतिम क्रिकेट खेळला, अप्रतिम आणि जबरदस्त त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, तो गणेश पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं पहिली विकेटची हॅट्रिक केली आणि पहिली हाफ सेंचुरी पीपीएल मध्ये पाहायला मिळाली. तो अष्टपैलू खेळाडू गणेश पाटील, मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग लगेच आपण सेट करा. येस दिस आहे.